शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीची वेळ येईल. सरकारच्या सूचनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर एल निनोसाठी टास्क फोर्सची नियुक्ती केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. वारंवार कर्जमाफी मिळालेल्या 2 लाखापर्यंत कर्जमाफी, तर 40 लाख शेतकऱ्यांना काहीही न भरताच कर्जमाफी मिळेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कर्जमाफी मागे कुठलाही राजकीय हेतू नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. कर्जमाफीतील जाचकाटीं विरोधात पंढरपुरात आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन. संत नामदेव पायरीचं दर्शन घेत आंदोलन सुरू. कर्जमाफीसाठी सरकारला सदबुद्धी द्यावी, साकडं. शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना. काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती. महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर कंत्राटदारांच्या फायद्याचा असल्याची टीका. काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच विलिनीकरणाचा प्रस्ताव 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिली होती ऑफर. शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची दिलेली ऑफर, मात्र पवारांनी अध्यक्षपदाची ऑफर नाकारल्याची माहिती. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार. विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवार दिल्याची तक्रार. जळगाव विधान परिषदेत रेश्मा काळेंच्या माघारीबाबत अद्याप तोडगा नाही. रेश्मा काळे या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार. महाजनांच्या उपस्थितीतील भाजप शिवसेनेची बैठक निष्फळ. सोलापूरच्या बार्शीत मुख्याध्यापकाची कुटुंबासह सामूहिक आत्महत्या. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल. मुख्याध्यापकानं 2 मुलं पत्नीला संपवून केली स्वतःही आत्महत्या. नाशिकमध्ये कांदा खरेदीत महाघोटाळा. पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठ्यात तब्बल 24,749 टनाची तफावत. सप्टेंबर 2025ला अहवाल देऊनही कारवाई नाही. कोल्हापूर शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता. काळंबावाडीतील पातळी घटल्यानं पाईपलाईनद्वारे होणारा पाणी पुरवठा गुरुवारपासून पूर्णपणे बंद. कळंबा तलावानेही गाठला तळ. भंडारा आणि बुलढाण्यात पाण्याचा ठणठणाट. भंडाऱ्यात 10 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, तर बुलढाण्याच्या साखळी बुद्रुक गावात 25 दिवसानंतर नळाला पाणी. नागरिकांचं ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावर 1.5 किलो सोन्याचा कळस. गोव्यातील भाविकांना अर्पण केला होता 2.5 कोटी रुपयांचा कळस. जालन्यात पैशासाठी सावत्र बापाकडून चिमुकल्याला हातपाय बांधून अमानुष मारहाण. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांकडून चिमुकल्याची सुटका. जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमेरिकेकडून इराणवरील नियोजित हवाई हल्ले रद्द. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय. ट्रम्प यांची माहिती. तर अंतिम स्वाक्षरी होईपर्यंत इराणची सागरी नाकेबंदी पूर्णपणे लागू. ट्रम्प यांचा इशारा. आठवड्याच्या शेवटी शेअर मार्केटमध्ये उसळी. सेन्सेक्स तब्बल 1,760 अंकांनी वधारला. अमेरिका इराण शांती करार होण्याच्या मार्गावर असल्याचा परिणाम. निफ्टीतही 450हून अधिक अंकांची वाढ. भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचं निधन. वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. म्युनिकहून परतताना विमानात प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात केलं होतं दाखल.